नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिकोणांचे प्रकार याचा अभ्यास करणार आहोत. प्रथम त्रिकोण म्हणजे काय ते आपण पाहू. तीन नैकरेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण एक ABC हा त्रिकोण काढलेला आहे. यामध्ये तीन रेषाखंडांचा मिळून त्रिकोण तयार होतो. तीन रेषाखंड एकमेकांना जोडलेले आहेत. या ठिकाणी AB हा रेषाखंड आहे, त्याचप्रमाणे हा रेषाखंड BC आहे आणि हा रेषाखंड AC हा रेषाखंड आहे. या तीन रेषाखंडांनी तयार होणारी बंदिस्त आकृती म्हणजे हा त्रिकोण ABC आहे. त्रिकोणांचे बाजूवरून तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोण. या आकृतीमध्ये त्रिकोण PQR हा समभुज त्रिकोण आहे. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात. या ठिकाणी बाजू PQ, त्याचप्रमाणे बाजू QR आणि बाजू PR अशा तीन बाजू या समान लांबीच्या आहेत. म्हणून त्रिकोण PQR हा समभुज त्रिकोण आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे समद्विभुज त्रिकोण. या ठिकाणी आकृतीमध्ये त्रिकोण XYZ हा समद्विभुज त्रिकोण आहे. यामध्ये बाजू XY आणि बाजू XZ या दोन बाजू समान लांबीच्या आहेत. बाजू XY आणि बाजू XZ या दोन बाजू समान लांबीच्या आहेत. ज्या त्रिकोणाच्या दोन भुजा समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण म्हणतात. त्रिकोणाचा तिसरा प्रकार आहे विषमभुज त्रिकोण. आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण ABC असा त्रिकोण दिसत आहे. हा त्रिकोण विषमभुज त्रिकोण आहे. ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात त्या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण म्हणतात. यामध्ये बाजू AB, त्याचप्रमाणे बाजू BC आणि बाजू AC या तीनही बाजूंची लांबी वेगवेगळी आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण म्हणतात. त्यानंतर त्रिकोणाचे कोनांवरून तीन प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे लघुकोन त्रिकोण. या आकृतीमध्ये त्रिकोण PQR हा लघुकोन त्रिकोण आहे. यामध्ये कोन P, त्याचप्रमाणे कोन Q आणि कोन R ही तीनही कोन 90पेक्षा कमी मापाचे आहेत आणि म्हणून अशा प्रकारच्या त्रिकोणास लघुकोन त्रिकोण म्हणतात. ज्या त्रिकोणाचे तीनही कोन लघुकोन असतात त्या त्रिकोणास लघुकोन त्रिकोण म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे
काटकोन त्रिकोण यामध्ये आपल्याला एक आकृती दिसत आहे. त्यामध्ये कोन XYZ हा 90 अंशाचा आहे. एक कोन काटकोन आहे. ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण म्हणतात. यामध्ये कोन X, कोन Y आणि कोन Z असे 3 कोन आहेत आणि त्यापैकी Y हा कोन 90 अंशाचा आहे, म्हणजेच तो काटकोन आहे. ज्या त्रिकोणामध्ये एक कोन काटकोन असतो अशा त्रिकोणास काटकोन त्रिकोण म्हणतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे विशालकोन त्रिकोण. शेजारील आकृती पहा. या आकृतीमध्ये एक कोन विशालकोन आहे, म्हणजेच 90 पेक्षा जास्त मापाचा आहे. ज्या त्रिकोणाचा एक कोन विशालकोन असतो त्या त्रिकोणास विशालकोन त्रिकोण म्हणतात. या आकृतीमध्ये कोन ABC म्हणजेच हा कोन B हा 90 पेक्षा जास्त मापाचा आहे आणि म्हणून या त्रिकोणास विशालकोन त्रिकोण म्हणतात. एक कोन विशाल आहे म्हणजेच 90 पेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणे कोन A व कोन C हे 2 कोन लघुकोन व एक कोन विशालकोन अशा त्रिकोणास विशालकोन त्रिकोण म्हणतात. बाजूवरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे समभुज त्रिकोण. त्यामध्ये 3ही बाजू समान लांबीच्या असतात. दुसरा प्रकार आहे समद्विभुज त्रिकोण. यामध्ये 2 बाजू समान असतात. आणि तिसरा प्रकार आहे विषमभुज त्रिकोण. त्यामध्ये कोणत्याही 2 बाजू समान लांबीच्या नसतात. आता या त्रिकोणामध्ये ही बाजू AB, बाजू AC व बाजू BC या 3ही समान लांबीच्या आहेत. या त्रिकोणामध्ये ह्या 2 बाजू PQ व PR या 2 बाजू समान लांबीच्या आहेत आणि ही तिसरी बाजू मात्र वेगळ्या लांबीची आहे. म्हणून अशा प्रकारच्या त्रिकोणास, ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान लांबीच्या आहेत त्या त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण म्हणतात. त्याचप्रमाणे हा विषमभुज त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये XY, XZ आणि YZ या 3ही बाजू वेगवेगळ्या मापाच्या आहेत आणि म्हणून या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण म्हणतात. लघुकोन त्रिकोण. यामध्ये 3ही कोन लघुकोन असतात. दुसरा प्रकार आहे काटकोन त्रिकोण. त्यामध्ये एक कोन काटकोन असतो. आणि तिसरा प्रकार आहे विशालकोन त्रिकोण. यामध्ये एक कोन विशालकोन असतो. आता ह्या पहिल्या आकृतीमध्ये ही 3ही कोन ही लघुकोन आहेत, म्हणजे 90 पेक्षा कमी मापाचे आहेत. या दुसऱ्या आकृतीमध्ये एक कोन 90 अंशाचा आहे आणि म्हणून त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण म्हणतात. आणि तिसरी आकृती आहे, यामध्ये एक कोन विशाल कोन म्हणजेच 90 पेक्षा जास्त मापाचा आहे. अशा त्रिकोणास विशालकोन त्रिकोण म्हणतात. आता स्वाध्यायासाठी तुम्हाला काही आकृत्या देत आहे. त्या आकृत्या कोणत्या प्रकारच्या त्रिकोणाच्या आहेत ते तुम्ही ओळखा. पहिल्यांदा तुम्हाला 3 आकृत्या देत आहे. त्यामध्ये बाजूवरून कोणते त्रिकोण आहेत ते ओळखा. पहिली आकृती या ठिकाणी दिलेली आहे.
त्यानंतर दुसरी आकृती देत आहे. आणि ही तिसरी आकृती आहे. या 3 आकृत्यांचं निरीक्षण करा आणि त्या कोनांवरून त्रिकोणांचे प्रकार ओळखा. धन्यवाद.